लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का इथे सरकारचा विषय चालला असतो का उद्या सखी येणार आहे म्हणून तुम्ही लोक मला टोमणे मारत आहात का आणि तुम्हाला त्याचा आनंद होत आहे ना. तर लक्षात ठेवा, मी रोज सखीला बर्बाद करण्याचा विचार करते आणि मी काल पण सरकार होती, आज पण सरकार आहे आणि इथून पुढे सुद्धा मी सरकार राहणार आहे. मी हारली आहे म्हणून असा विचार नाही की ती जिंकली आहे. खरं तर हे ना, जेव्हा वाघ आहे ना 2 पावलं मागे जातो तेव्हा तो उंच उडी घेणार असतो. ह्याचा अर्थ असाच आहे, मी शांत आहे म्हणजे पुढे मी नक्कीच काहीतरी करणार आहे, असा माझा उद्देश आहे. असं म्हणून ना सगळ्यांना ती धमकावत असते आणि मीनाक्षी मात्र हे सगळं शांतपणे ऐकत असते की सरकार काय बोलत आहे. त्यावर सरकार म्हणत असतात की हो, मी ना बघून घेणार आहे सखीला. सखी त्या चाळकरांबरोबर राहून आलेली आहे ना, तर तिला तिच्या औक्षणाची तयारी तर नक्कीच करायला पाहिजे, असं म्हणून ना ती थोडीशी रागवत असते. आणि इकडे सखी मात्र घरी जाण्याची पूर्णपणे तयारी करत असते. ती विचार करत असते की मी आता तर आली होती, मी जेव्हा आली तेव्हा ही खोली एक नुसती खोली होती, पण आता तर माझं घर झालं आहे. आणि तिला जो झालेला प्रकार आहे ना तो आठवत असतो. म्हणजे ती जेव्हा घरी आली तेव्हा ती म्हणाली होती ना की काय आहे एवढं घाणेरडं, कोण राहतं का कधी, एवढं गलिच्छ वस्तीमध्ये मला कधी राहायची सवय नाही. असं म्हणून ना तिला ते क्षण असतात ना ते सगळे आठवत असतात की ती आलेल्या दिवशी कशी काय करत होती आणि आत्ता तिला ही वास्तू एकदम तिची वाटायला लागली. तिला ना सगळं काही आठवत असतं की कानाने आपल्यासाठी कसं ऑमलेट केलं होतं आणि आपण किती आनंदाने इथे सगळं राहिलो होतो, आनंदाने इथे गेम्स वगैरे खेळले होते आणि त्याच्यामध्ये किती आपल्याला आनंद वाटत होता. हे सगळं ना सखीला आठवत असतं आणि तिला ना असं वाटत असतं की असं वाटतं आहे का इथून जाऊच नाही, पण काय करणार, माझ्याकडे पर्याय नाही आहे, मला जाणं हे आहेसच. पण इथे खूप मोठं सुख आहे आणि ते ना मला खूप आवडतं. असं म्हणून ना तिला खूप काही गोष्टी आहेत ना त्या आठवत असतात आणि तिला ना ते सगळं आवडत असतं आणि ती ना मनातल्या मनात विचार करते की ती भारी ना. तेव्हा ना तिथे कान्हा येतो आणि कान्हाला बघून तीसुद्धा म्हणते की काय रे, मी आता इथे आली होती तेव्हा हे नुसतं घर होतं, पण आता हे माझं घर झालेलं आहे. मला हे सोडून जाण्याची अजिबात इच्छा नाही. असं वाटत आहे का सोडून नका जावं, इथेच राहावं. त्यावरती कान्हा म्हणतो का पण जावं तर लागणार आहे ना, तुम्ही हे चॅलेंज जिंकले आहात. असं म्हटल्यावरती सखी म्हणते की हो, पण तेवढंच इथे चाळकरांबरोबर राहण्याचा आनंद काही वेगळाच आहे, असं ना ती म्हणत असते. त्यावरती कान्हा म्हणतो का हो, बरोबर आहे, पण आता बॅग भरून तुम्हाला जाणं गरजेचंच आहे. असं म्हटल्यावरती सखी म्हणत असते की हो, पण तू तुझी बॅग का नाही भरत आहेस, तू तुझी बॅग पण भरून घे ना, तू सुद्धा येत आहेस ना, तुला सुद्धा यावं लागणार आहे इथे. त्याच्यावरती कान्हा म्हणतो का बॅग, मी कशाला बॅग भरू, मी बॅग भरून काय करणार आहे, परत नंतर मला इकडे जायचं आहे. त्यावरती सखी म्हणते का काय आहे, मी सांगते तुला एवढी बॅग भरायला आणि तू मला कसली कारणं देत आहेस. त्यावरती कान्हा म्हणू लागतो सखीला की अगं, आता तर तुझा वकील आहे तो मला डिवोर्सची नोटीस पाठवेल, मग माझी डायरेक्ट भेट तुझ्याबरोबर कोर्टात होईल. असं बोलल्यावर सखीला समजू लागतं की हो रे, आपण चॅलेंज तर जिंकलो आहे, पण चॅलेंजच्या म्हणण्याप्रमाणे आता आपल्याला डिवोर्स घ्यावा लागेल. त्यावरती चिडते. ती त्याला म्हणते का मला ना हा विषय काढायचा नाही आहे, तू प्लीज आता माझ्यासमोर हा विषय काढू नको, मला विषयावर काही बोलायचं नाही आहे, आपण उद्या बोलू ना, तू बॅग भर. असं म्हणून ना सखी त्याच्यावर चिडते. मग कान्हा म्हणतो ठीक आहे, तू म्हणशील तसं. असं म्हणून ना कान्हा आहे सखीला सांगतो का ठीक आहे, तू एक काम कर, मी पण भरून घेतो माझी बॅग, काही चिडू नकोस, काही होणार नाही. असं म्हणून ना तो तिला धीर देत असतो आणि तो सुद्धा त्याची बॅग भरण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मनात असतं की माझी कसली आली बॅग भरायची, मला तर इथे परत यायचंच आहे, ह्यांना जायचं आहे ना, माझं तर डिवोर्स होऊन मी रिटर्न येणारच आहे, पण आता जाऊ दे, ह्यांच्या भल्यासाठी मी बॅग भरतो. आणि तेव्हा ना इथे सखी पण त्याला म्हणत असते की हे बघ, हा विषय ना आता काढू नको, मला या विषयावर काही बोलायचं नाही आहे, मला हा विषय काढलाच ना का खूप त्रास होतो. असं बोलल्यावरती कान्हा म्हणतो चला आता ना आपल्याला गेलं पाहिजे. असं म्हणून ना तो म्हणत असतो की चला आपण आता बॅग बिग पॅक केली आहे, तर आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा जाता येईल. असं म्हटल्यावरती सखी म्हणते का हो, ती म्हणत असते चाळीतल्या लोकांनी आपल्याला किती गोष्टी दिल्या आहेत ना. असं म्हटल्यावर कान्हा म्हणतो की हो बरोबर आहे. पण जेव्हा कान्हा वारंवार डिवोर्सचं बोलत असतो तेव्हा सखीला मात्र त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. पण कान्हा खरं बोलत असतो. तो म्हणत असतो की हे थोड्या वेळासाठी आहे हो, नाहीतर काय आहे,
आपल्याला वेगळं व्हायचंच आहे असं म्हणून ना सखी त्याला चिडून म्हणते, जा आता बॅग काढ, बस झालं तुझं बोलणं. असं म्हणून ना ती त्याला ओरडत असते आणि नंतर ना तिला वाईटसुद्धा वाटत असतं. पण काय करणार, डिवोर्स घेण्याशिवाय काही पर्याय नसतो. तेव्हा कानाला मात्र समजत असतं की सखीला आपल्याकडून डिवोर्स नको आहे, सखीला आपल्यासोबत राहायचं आहे. त्यामुळे काना म्हणतो का देवा, आम्हाला ना असंच कायम ना एकत्र ठेव, आम्हाला कधीच वेगळं करू नको, कारण का आम्ही वेगळं झालो तर आम्ही कधीच सुखी राहू शकणार नाही. त्यामुळे ना आम्हाला एकत्र ठेव, असं म्हणून ना काना सांगत असतो देवाला. आणि इकडे सखी मात्र विचार करत असते की काय यार, खरंच आपण वेगळं होणार आहे. आता मी चालली आहे, तिला ना दुःख होत असतं, खरं तर तिला जायचं नसतं, पण काय करणार, तिच्याकडे ना पर्याय नसतो. म्हणून ते दोघंसुद्धा आपापल्या बॅगा भरायला लागतात. तेव्हा ना कानाला सगळं काही आठवत असतं की कसं काय सखीने सांगितलं असतं की डिवोर्स मी देणार आहे. कानाला पण सखीला डिवोर्स द्यायचा नसतो, पण त्यांच्याकडे काही पर्याय नसल्यामुळे ते सगळं झालेल्याप्रमाणे होत असतं आणि तसं काही तिला न करूनसुद्धा ते करण्यासाठी तिला भाग पाडलेलं असतं. असं सगळं ना तो सीन झालेला असतो. तेव्हा ना असं की आहे की ती कानाला म्हणू लागते की चल आता झाली ना बॅग भरून, आता आपण निघूया. त्यावर काना म्हणतो का हो. मग तेव्हा सखी म्हणते का रे, आता जाताना आपल्याला देवाला पाया नाही का पडायचं, देवाचं दर्शन घेऊया, असं म्हणून ना देवाजवळ येतात. आणि ते दोघंसुद्धा शांतपणे हात जोडतात आणि आपलं म्हणणं मांडत असतात. तेव्हा सखी म्हणते की देवा, इथे येण्याचा उद्देश आणि इथून जाण्याचा उद्देश हा फक्त आणि फक्त तुला माहिती आहे आणि तूच तो ठरवला आहेस. येण्यामागचं कारण आणि जाण्यामागचं कारणसुद्धा तू ठरवलेलं आहेस, असं म्हणून ना ती देवाचे आभार मानत असते. तेव्हा ना कानासुद्धा देवाजवळ प्रार्थना करून म्हणत असतो की माझी एवढीच इच्छा आहे का ह्यांना सगळी सुख भेटू दे आणि आम्हाला कोणीच कधी वेगळं करू नये, आम्ही असेच एकत्र राहावे, असं म्हणून ना तो देवाजवळ प्रार्थना करत असतो. आणि त्यांची प्रार्थना झाल्यानंतर सखी असते ती कानाला विचारते की काय रे, काय मागितलंस तू देवाकडे, मला सांग बरं, तुझं काय मागणं होतं, काय म्हणणं होतंस, काय बोललास तू देवाशी, असं म्हणून ना सखी वारंवार असते की ती कानाला विचारत असते की मला सांगणार आहे. त्यावरती काना म्हणतो का हे बघ, असं काही सांगायचं नसतं, जर ते सांगितलं तर आपलं म्हणणं आहे ना ते पूर्ण होत नाही, कारण का आपण फक्त आणि फक्त देवाला सांगितलेलं असतं ना, आणि जर ते देवाव्यतिरिक्त अजून कोणाला समजलं तर ते काही आपलं पूर्ण होणार नाही, आपली इच्छा आहे ना ती अपुरी राहील, असं म्हणून ना तो सगळं सांगत असतो. त्यानंतर काना म्हणतो का ठीक आहे, चल आता आपल्याला गेलं पाहिजे, आपण जाऊया, असं म्हणून ना सखी असते ती सगळी पूर्ण रोम असते ना ती फिरत असते. तिला प्रत्येक गोष्ट ना आठवत असते की कसं माझं घर आहे, हे नुसती वास्तू नाही आहे, तर ही मी निर्माण केलेली गोष्ट आहे. आणि असं म्हणून ना तिला सगळ्या गोष्टी ती निहाळत असते, तिला प्रत्येक गोष्ट ही आठवणीने आठवत असते आणि ती ना थोडंसं दुःखी वाटून घेत असते, तिला थोडंसं रडायला वगैरे येत असतं, पण काय करणार, जाण्याशिवाय तिला पर्याय नाही. काना मात्र तिथून निघून जातो, कारण का कानाचं मन तेवढं कठीण असतं, पण इथे सखीचं नसतं. सखीला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं का मी आता जाणार आहे, आणि असं म्हणून ना ती वारंवार घराकडेच ओढली जात असते आणि म्हणत असते की नाही रे, माझं पाय ना या वास्तूमधून निघत नाही आहे, मला ना जाऊशीच वाटत नाही आहे, काय करू ना काही समजत नाही. राहून राहून ती विचार करत असते की काहीतरी व्हायला पाहिजे आणि मी इथे ना कायमची राहायला पाहिजे, असं म्हणून ना ती तिचं म्हणणं सांगत असते. तेव्हा काना मात्र म्हणतो की चला बेबी सरकार, आपण जाऊया, बस झालं आता, जास्त पण ह्या गोष्टीमध्ये अडकू नका, असं म्हणून ना कानासुद्धा विचार करत असतो नंतर की ह्या रूममध्येच आम्ही आमचे संसार फुलवला होता आणि आता काय, आता याच्यामध्ये काहीच राहिलं नाही आहे, असं बोलून ना ते लोक सगळे बाहेर निघतात. तेव्हा ना सखीची वाट बघत सगळी ना चाळकरी बाहेर उभे राहिलेले असतात. तेव्हा तिथे दाभाडे मावशी सखीला म्हणतात का अगं, तू जर महिनाभरासाठीच इथे आली आहेस हे जर आम्हाला माहीत असतं तर ना आम्ही तुझ्या झोळीमध्ये अख्ख्या आयुष्यभर एवढी पुरेल ना एवढी माया दिली असती, खूप खूप आठवण तुला दिली असती. तू अशी लवकर जाणार आहेस हे आम्हाला असं काही माहीतच नव्हतं. आम्हाला ना तुझी खूप आठवण येईल गं, तू आमच्यासाठी खूप काही गोष्टी केल्या आहेस, तुझ्यामुळे आज आमची चाळ वाचली आहे. त्यानंतर त्या काकू म्हणत असतात का तुझ्यामुळे ना आमची पोरं अशी फाडफाड इंग्लिश बोलायला लागली आहेत. आणि दुसऱ्या काकू पण म्हणू लागतात का पहिले आमची पोरं एवढी उलटं बिलटं बोलायची, आता एकदम शिस्तीने झाले, ती फक्त आणि फक्त
तुझ्यामुळे, तुझ्या गुणामुळे हे सगळं झालं आहे. त्यावरती सखी म्हणते काय एवढंच नाही आहे, तर मी सुद्धा तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकली आहे. इथे आल्यापासून मला प्रत्येक गोष्ट समजली आहे की हंडा कळशी काय असतं, पाणी कसं भरायला जायचं आणि एकत्र मिळून कसं सगळं करायचं हे शिकली. कपडे कसे धुवायचे असतात, ते पिळायचे कसे असतात, ह्यापासून माझी सुरुवात होती, तीसुद्धा मी शिकली. त्यानंतर आपल्या चाळीतल्या चहासोबतच्या मस्त गप्पा त्यासुद्धा मी बघितल्या. रात्री लाईट गेल्यावरती गमतीशीर गाणी, भेंड्या हे सगळंसुद्धा मी अनुभवलं. परत कॅरमची मजा, कॅरमची जी मैफिल होती तीसुद्धा आपण एकत्रपणे केली, तीसुद्धा मला समजली. आणि त्याचबरोबर इथे आनंदाने आपण केलेले सणसुद्धा मला आठवतात. किती सगळ्या काही गोष्टी ना आपण छान प्रेमाने केल्या होत्या ना, असं म्हणून ना तिला सगळ्या गोष्टीची आठवण येत असते आणि ती म्हणत असते का तुम्ही जेवढं मला आठवण काढाल त्याच्या दुप्पटपटीने मी सुद्धा आठवण काढणार आहे. मलासुद्धा इथून जायचं नाही आहे, पण काय करू, मला जावं तर लागेल. त्यावरती इथे दाभाडे मावशीसुद्धा रडू लागतात आणि त्या म्हणतात का हे घे तुझं जरा ना हात दे, आणि हातावरती ना बाळकृष्ण ठेवतात. आणि तेव्हा ना सखीला समजत नसतं की बाळकृष्णाचं मी काय करणार आहे. तेव्हा ती दाभाडे मावशींना विचारते की अहो बाळकृष्ण कशासाठी, या बाळकृष्णाचं मी काय करणार. त्यावरती दाभाडे मावशी म्हणतात की अगं तशी ती रीतच आहे, ते देणंच लागतं, कारण का तुझं आणि कानाच्या संसाराला. त्यावर दाभाडे मावशी म्हणू लागतात की हे तुमच्या दोघांसाठी आहे, तुमच्या दोघांच्या सुखी संसारासाठी. एक तुमच्याकडे ना लग्नांना बाळकृष्ण येण्यासाठी हे सगळं दिलेलं आहे. असं म्हटल्यावरती सगळेच म्हणत असतात कानाला की काना आता चल, ज्युनियर काना येऊ दे लवकरच, असं बोलून ना त्याला ते ना चिडवत असतात. त्यावरती सगळ्यांचं बोलणं हसत असतं ऐकल्यानंतर इथे सखीलासुद्धा खूप मोठा ठसका लागतो की ज्युनियर काना, असं म्हणून ना तीसुद्धा हसत असते. त्यानंतर काना म्हणतो की चला आता आम्ही निघतो, जाण्याची वेळ झालेली आहे, रिक्षाला बोलवतो जेणेकरून रिक्षा येईल. आणि असं म्हणून ना तो सगळ्यांना नमस्कार करतो, दाभाडे मावशींच्या पाया वगैरे पडतो. आणि तेव्हा ना तिथे जी सगळी चिल्लर पार्टी असतात ना, ती परी वगैरे ते सगळे सखीला येऊन मिठी मारतात आणि तिला म्हणतात की सखीताई आम्हाला ना तुझी खूप आठवण येईल, तू आमच्यासोबत खूप वेळ राहिली आहेस आणि आम्ही ना तुला कधी विसरू शकत नाही. असं बोलल्यावरती काना म्हणतो का तीसुद्धा तुला कधी विसरणार नाही, तुम्हीसुद्धा कधी टेन्शन घेऊ नका, तुमची सखीताई ना तुम्हाला लवकरच भेटायलासुद्धा येणार आहे. असं म्हणून तो त्यांना मुलांना सांत्वन देत असतो. आणि त्यावरती इथे दाभाडे मावशी असतात ना, ते त्यांना छान असं काहीतरी गोड भरवतात जेणेकरून त्यांचं चांगलं व्हावं. आणि ते सखीला शिटी मात्र द्यायला सांगतात की शिटी मार. तेव्हा सखी काही शिटी मारता येत नसते तिला. आणि इकडे त्याच्यानंतर काना म्हणतो की मारा मारा, तुम्हाला जमेल, नक्कीच जमेल, आणि नाही जमलं तर मला सांगा. पण तिला काही येत नसते. तेव्हा काना मात्र शिटी मारतो आणि त्या रिक्षाला ना बोलवून घेतो. आणि ती शिटी मारल्यानंतर तिथे रिक्षा मात्र येऊन जाते. आणि त्यानंतर रडत रडत का ना होईना पण सखी मात्र रिक्षामध्ये बसते, जणू काही ती माहेरून सासरलाच चालली आहे असं ना त्यांचा तो सीन असतो. आणि व्यवस्थित ना ती चाललेली असते, पण तिचं खरं तर हे सासर नसून तिचं हे माहेरच असतं. तिला माहेरसारखीच इथे वागणूक दिलेली असते, त्यामुळे ना तिला हे चाळकरी ना तिचं सासर वाटत नसून ते सगळं काही तिला माहेरच वाटत असतं. तिच्या माहेरसारखी ते लोक तिची काळजी घेत असतात. आणि त्या रिक्षावरती पण लिहिलेलं असतं लेक चालली सासरला, आणि असं म्हणून ना ते लोक निघून जातात. आणि इकडे सरकारांच्या घरी तर मस्तपैकी ना छान अशी रांगोळी वगैरे काढलेली असते, छान अशी सजावट केली असते जेणेकरून सखीचं छान पद्धतीने वेलकम व्हावं ना, त्यासाठी सगळं काही घरातल्यांनी केलेलं असतं. आणि ह्याची वाट ना सगळेच जण आतुरतेने बघत असतात की कधी येणार आहे. आणि तिकडे ना इथे सगळं वेलकम वगैरे लिहिलं असतं, सखी काना ह्यासाठी वेलकम आहे ना ते लिहिलेलं असतं. त्यावर सरकार म्हणते का ही काय अजून आली नाही का, ही कधी येणार आहे, असं म्हणून ना सरकार प्रचंड चिडलेली असते. तेव्हा तिथे सरकारजवळ मीनाक्षी आहे ही आरतीचं ताट घेऊन येते, जेणेकरून आता सखी येणार आहे तर छानपैकी आरती करण्यासाठी ती तिथे ताट घेऊन आलेली असते. आणि हे सगळं परशू आणि सरकार आहे ते बघत असतात. परशूला समजलेलं असतं की आता ही ताट घेऊन आली आहे तर हिला 4 शब्द ऐकावे लागणार आहेत. तेव्हा सरकार म्हणतात काय काय तुला ना खूप घाई लागली आहे, म्हणजे मीनाक्षीला ते असं म्हणत असतात की तुला खूप घाई लागली आहे ना तिची आरती करायची, आणि तुला खूप आनंद होत आहे ना, काय गं तुला खूप ह्या गोष्टीमध्ये रस आहे, असं म्हणून ना ती तिच्यावरती चिडत असते आणि म्हणत असते की ती ना येऊ दे खरी,
मग तिला मी सांगते बरोबर असं म्हणून ना ती बडबडत असते. आणि त्यावरती परशू मात्र हे सगळं शांतपणे ऐकत असतो की ही सरकार आहेत ना ते काय म्हणत आहेत. आणि त्यावरती तिथे अचानकपणे ना सगळ्या काही गोष्टी घडू लागतात. अचानकपणे तिथे सखी येते आणि त्यानंतर इथे सरकार आहे ती सखी आली आहे म्हणून बघण्यासाठी जात असतात. त्या सखी म्हणते का मी आलीच आहे आणि मी नुसती आली नाही आहे तर मी जिंकून आणि तुम्हाला हरवून आलेली आहे. तिचं असे टचके टोमणे बोलल्यावरती परशू मात्र तिच्याकडे बघतच बसतो. त्यावर सखी म्हणत असते का औक्षण तर करायलाच हवं ना, आणि ते औक्षण तर तुम्हीच करणार आहात. कारण का इथे मी जिंकली आहे आणि तुम्ही हरला आहात तर त्याचा जल्लोष तर इथे व्हायलाच पाहिजे ना. कारण का तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1 महिना मी तिथे राहून आलेली आहे. मी माझं चॅलेंज आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि मी जिंकलीसुद्धा आहे. त्यामुळे हे सगळं तुम्हाला करणं गरजेचं आहे. तुम्हाला आरती करावीच लागेल. असं म्हणल्यानंतर कान्हा पण सखीकडे बघत असतो की सखी किती चांगल्या पद्धतीने सरकारला म्हणत आहे. तेव्हा सरकार बघत असते की सखी काय म्हणत आहे, कशाविषयी म्हणत आहे. तेव्हा सखी म्हणत असते की जोपर्यंत तुम्ही आमची आरती करणार नाही तोपर्यंत आम्ही काय आतमध्ये येणार नाही आणि तुम्ही आरती केली तरच आम्ही येणार आहोत. असं बोलल्यावर कान्हा मनातल्या मनात विचार करत असतो, मानलं सखी मॅडमना. कारण का आत्तापर्यंत ज्या सरकारला सगळं काही दुनिया आहे ना ती जड समजायची, आता त्या सरकारला सखी जड वाटू लागली आहे आणि हे आरतीचं ताटसुद्धा त्यांना आता जड वाटू लागेल. असं म्हणून तो मनातल्या मनात म्हणत असतो. तेव्हा सरकार मनातल्या मनात विचार करत असते की अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही सगळी प्रॉपर्टी ही तिच्या नावावर आहे. त्यामुळे आपल्याला शांतपणे सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. त्यावरती सखी म्हणत असते करा आरती, तुम्हाला आरती केलीच पाहिजे आणि तुम्ही आरती केली नाही तर मी काही करत येणार नाही. असं म्हणून ती टॉर्चर करत असते. त्यावरती सरकार आहे ती मीनाक्षीच्या इथे हात करतात आणि म्हणतात की म्हणजे मला माझं आरतीचं ताट दे. असं म्हटल्यावरती मीनाक्षी त्या आरतीचं जे ताट असतं ते सरकारच्या हातात ठेवते आणि सरकार असते ती रागारागाने का ना होईना पण तिथे आरती करण्यासाठी जात असते. तिला सखीची आरती करायची नसते पण तरीसुद्धा ती तिथे जाते आणि सखीची आरती करते. तेव्हा ती म्हणत असते कान्हा आणि सखीला की वेलकम अवर होम्स, म्हणजे तुम्ही घरी आलात त्याचा मला आनंद आहे. आणि ती त्यांचं स्वागत करत असते. वेलकम वेलकम म्हणून त्यांना म्हणत असते की सखी आणि कान्हा तुमचे वेलकम आणि कसं वाटत आहे तुम्हाला घरी आल्यावर. त्याच्यानंतर इथे कान्हा काही बोलणारच तेवढ्यात सखी म्हणते घरी आल्यावर नाही, जिंकून घरी आल्यावर असं म्हणा. मी जिंकली आहे आणि तुम्ही नेहमीप्रमाणे हारल्या आहात. असं ना ते त्यांना टोचून टोचून म्हणत असते. त्यांना म्हणत असते की काय झालं, मी तर जिंकली, तुम्ही हारलात. पण कोण जिंकलं इथे? नात्यामधला विश्वास जिंकला, नात्यामधली काळजी जिंकली, प्रेम जिंकले आणि तुमचा हेकेखोरपणा, तुमचं खोटेपणा आणि हे सगळ्यामुळे ना तुम्ही हारला आहात. तुम्ही माझ्याच माणसांना माझ्याच विरुद्ध भडकवलं आणि माझ्या विरुद्ध उभं केलं. पण काय झालं, मी जिंकली आणि तुम्ही आहे ना हारून गेलात. आणि हे तर होणारच होतं कारण का प्रत्येक वेळी खोटेपणा जिंकत नसतो, विश्वास पण तेवढाच महत्त्वाचा असतो आणि माझ्या बाबतीत विश्वास जिंकला आहे. असं म्हणून ना ती सरकारला 4 टोमणे मारत असते आणि तिला म्हणत असते की तुम्ही मला म्हणाला होतात ना की त्या घाणीत जाऊन राहा, पण ती खरं तर घाण नाही आहे, ते एक पवित्र मंदिर आहे. तिथे सगळे आनंदाने राहतात. तुमच्यासारखं कोणी कट कारस्थाने करत नाही आणि मला माहीत आहे की तुम्हीच आता ह्या सगळ्या गोष्टी घडून आल्या होत्या जेणेकरून आम्हाला त्रास व्हावा आणि चाळकरी माझ्यापासून दूर जावे. पण एनिवेज तुम्हाला ती सवयच आहे आणि तरीसुद्धा एवढं करून पण मी जिंकली ना, याच्यामध्ये काही बदल होत नव्हता. माझं जिंकणं होतं ते जिंकणंच होतं. असं म्हणून ना ती सगळ्या गोष्टी येणं सरकारला टोमणे मारत असते आणि म्हणत असते की तुम्ही मला म्हणाल्या होतात की 1 महिना तिथे राहून दाखव, तर मी 1 महिना राहून दाखवला आहे आणि मी आता चॅलेंज आहे ते जिंकलं आहे. असं बोलल्यावर सरकार मात्र शांतपणे सखीचं सगळं बोलणं ऐकत असतात. तेव्हा सखी म्हणत असते का मी इथे घरातनं 1 रुपयासुद्धा घेऊन गेली नव्हती, रिकाम्या हाताने गेली होती. मला घरातून पैसे देतसुद्धा होते तरी पण मी घेतले नव्हते. तेव्हा तिला आठवतं की कसं तिचा काका गौतम तो पैसे देत होता, पण त्याला ती म्हणाली होती का नाही मला पैसे नको आहेत, कारण का असं चीटिंग करून गेम खेळण्यात काही अर्थ नाही, मग जिंकून पण काही फायदा नाही, त्यामुळे मला पैसे नको आहेत. त्यावर ती सखी म्हणते का बघा मी पैसे न घेऊनसुद्धा मला चाळकरांनी म्हणजे तुम्ही जे म्हणता ना घाण, त्या घाणीतच कमवून मी ना इथे 21,000 रुपये जमवले आहेत. ही माझी पहिली कमाई आहे. रिकाम्या हाताने गेलेली पण भरलेल्या हाताने आली.
हा ना, तिथे जाईत राहून सगळ्या गोष्टी समजतात. आणि त्यावरती ती म्हणते की एक तिच्या ना पेढा काढते. तिने जे बॉक्स आणलेलं असतं ना त्याच्यातून पेढा काढते आणि म्हणते, हा घ्या पेढा. आणि आठवा की मी तुम्हाला काय म्हणाली होती त्या दिवशी, की जेव्हा केव्हा दाभाडे मावशी बऱ्या होतील, त्या सगळ्या व्यवस्थित टणटणीत चालायला लागतील, तेव्हा कुठूनही पैसे मी अरेंज करेन आणि या देशातली ना पूर्ण सगळ्यात मोठीवाली आणि मस्तवाली मिठाई आहे ना ही तुम्हाला मी आणून देईन. तुम्ही नक्की खा हां का. असं म्हणून आहे ना ती सरकारला टोमणे मारत असते आणि म्हणत असते की कधीही विश्वास जिंकतो, काळजी जिंकते, प्रेम जिंकतं. तुमच्यासारखा हेकेखोरपणा आणि खोटेपणा, कपटी आणि कारस्थानी वृत्ती कधीच जिंकत नाही. असं म्हणून ना ती तिला पेढा देत असते आणि म्हणत असते की घ्या ना पेढा. मी तुमच्यासाठी खास चांगल्या ठिकाणाहून, मोठ्या दुकानातून मोठी मिठाई मागवलेली आहे.